आम्हाला आमच्या लाडक्या बहिणींना केवळ 1500 रुपये देऊन त्या ठिकाणी शांत बसायचं नाही, तर आमच्या लाडक्या बहिणींना आम्हाला लखपती दीदी बनवायचं आहे, त्यांच्यापर्यंत सक्षमीकरण आम्हाला पोहोचवायचं आहे। त्या दृष्टीनं आपले हे सगळे प्रयत्न चाललेले आहेत आणि मला विश्वास आहे आम्ही ठरवलं होतं की आपल्याला 1 कोटी लाडक्या बहिणींना आपल्याला लखपती दीदी बनवायचं आहे। त्यातल्या 25 लाखाला आम्ही ऑलरेडी बनवलेला आहे। आता या वर्षी अजून 25 लाख बहिणींना आम्ही लखपती दीदी बनवणार आहोत। लखपती दीदी म्हणजे जी महिला वर्षाला 1 लाख रुपयांपेक्षा जास्त पैसा स्वतःच्या भरोशावर कमवते, एकदा 1 लाख रुपये कमवून नाही, दरवर्षी 1 लाख रुपयांपेक्षा जास्त जी कमवते तिला आपण लखपती दीदी बनतो। अशा प्रकारे आमच्या 1 कोटी बहिणींना आम्ही महाराष्ट्रामध्ये लखपती दीदी बनवणार आहोत आणि त्या संदर्भात वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये कॉम्पिटिशन लागली आहे। त्यामुळे आता बघूया आपला जो वर्धा जिल्हा आहे या कॉम्पिटिशन मध्ये कितव्या क्रमांकावर येतो हे पंकज भाऊ आपल्याला जिल्हाधिकारी आपल्याला या संदर्भात या कॉम्पिटिशनच्या माध्यमातून या जिल्ह्यातल्या जास्तीत जास्त आमच्या लाडक्या बहिणींना लखपती दीदी बनवण्याचं काम हे आपल्याला करायचं आहे आणि मला विश्वास आहे की ते काम आपण निश्चितपणे कराल। तर आपण पाहिलेलं असेल स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाची माहिती दिलेली आहे। लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट त्यांनी दिलेली आहे। लाडक्या बहिणींना फक्त 1500 रुपये नाही तर पुढे देखील त्यांना या ठिकाणी लखपती बनवण्यात येणार आहे, त्यासाठी प्रयत्न चालू आहेत असं त्यांनी म्हटलंय। ही संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत। व्हिडिओच्या सुरुवातीला देखील आपण पाहिलेलं असेल, परंतु सुरुवातीला आपण आता माहिती बघणार आहोत ती म्हणजे तुम्ही ज्याची वाट पाहताय मे महिन्याच्या हप्त्याची म्हणजेच 11व्या हप्त्याची, तो कधीपर्यंत जमा होऊ शकतो त्याबद्दलचा अपडेट आपण पाहणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहत राहा, हा व्हिडिओ नक्की लाईक करा। बघा या महिन्यामध्ये तुम्हाला एप्रिल महिन्याचे 1500 रुपये जमा झालेले असतील, तुमचे 1500 रुपये जमा झालेले असतील तर कमेंट बॉक्समध्ये आले धन्यवाद म्हणून नक्की पाठवा एप्रिल महिन्याचे, आणि तुम्ही 11वा म्हणजेच मे महिन्याच्या हप्त्याची वाट पाहत असाल तर कमेंट बॉक्समध्ये एस म्हणून नक्की टाईप करा, जेणेकरून तुमचा लवकरात लवकर हा मे महिन्याचा हप्ता देखील जमा होणार आहे। तर बघा लाडक्या बहिणींसाठी खुश खबर आहे, मे महिन्यामध्ये जो हप्ता जमा होणार आहे त्यासोबत काही लाडक्या बहिणींना 3000 रुपये देखील भेटणार आहेत। मग मे महिन्याचा हप्ता नेमका कधी जमा होऊ शकतो त्याची माहिती आपण बघूयात। बघा लाडकी बहीण योजना ही राज्य शासनाची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे। या योजनेअंतर्गत तुम्हाला पात्र महिलांना दर महिन्याला 1500 रुपये दिले जातात। आता याच योजनेच्या मे महिन्याच्या हप्त्याबाबत एक मोठी अपडेट समोर आलेली आहे। बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही गेल्या शिंदे सरकारने सुरू केलेली आहे। महत्त्वाकांक्षी अशी एक सरकारची ही योजना आहे, त्यामुळे ही योजना कायमस्वरूपी सुरू आहे। या योजनेची सुरुवात गेल्या वर्षी झाली। योजनेच्या माध्यमातून राज्यातील 21 ते 65 असा जो वयोगट आहे महिलांचा, त्यांना दर महिन्याला 1500 रुपयाचा आर्थिक लाभ या ठिकाणी एक आर्थिक आधार म्हणून प्रत्येक महिन्याला त्यांना सन्मान निधी दिला जातो। तुम्हाला देखील या योजनेचा आर्थिक आधार भेटत असेल, याचा फायदा होत असेल तर कमेंट बॉक्समध्ये धन्यवाद म्हणून नक्की पाठवा, जेणेकरून सर्वांना ही माहिती समजेल आणि ही योजना अशीच पुढे तुमची चालू राहण्यास मदत होईल। तर बघा आता या योजनेचा पहिला आणि दुसरा हप्ता म्हणजेच जुलै ऑगस्ट 2024 मध्ये या ठिकाणी भेटला। जेव्हा योजना चालू झाली होती जुलै ऑगस्ट मध्ये त्यावेळेस, त्यानंतर 2024 पर्यंतचे सर्व हप्ते वितरित करण्यात आले। आता तुम्हाला एप्रिल 2025 पर्यंत देखील टोटल हप्ते वितरित झाले। 2025 चे टोटल आतापर्यंत 10 हप्ते जमा झाले। एकूण 10 हप्ते म्हणजेच 13500 रुपये तुम्हाला पूर्ण भेटलेले असतील। कुणाकुणाचे पूर्ण हप्ते भेटलेत की नाही, 10चे 10 टोटल हप्ते भेटलेत की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। त्यानंतर बघा अर्थातच आता जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर 2024 आणि जानेवारी फेब्रुवारी मार्च आणि एप्रिल 2025 या काळातील हे 10 महिन्यांचे पैसे लाडक्या बहिणींच्या खात्यात देण्यात आले। यातील आता एप्रिल महिन्याचा लाभ देखील नुकत्याच काही दिवसापूर्वी म्हणजेच 2 मे पासून या ठिकाणी हा हप्ता तुमच्या खात्यामध्ये वर्ग देखील करण्यात आलेला 2 मे 2025 रोजी। तर आता एप्रिल महिन्याचा लाभ भेटला, परंतु मे महिन्यात पैसे या ठिकाणी कधी जमा होणार? एप्रिल महिन्याचा हप्ताच मे महिन्यात भेटला। आता लाडक्या बहिणींच्या माध्यमातून मे महिन्याचा हप्ता कधी येईल असा सवाल जो आहे, असा प्रश्न जो आहे तो उपस्थित केला जातोय। तुम्ही देखील याची वाट पाहत असाल तर मग आता दरम्यान मे महिन्याचा हप्ता म्हणजेच लाडकी बहीण योजनेचा हा 11वा हप्ता मे महिन्याच्या 3ऱ्या किंवा 4थ्या आठवड्यात जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। त्याआधीच मात्र मे महिन्याच्या हप्त्याबाबत एक नवीन
नवीन अपडेट देखील आलेले ती आपण पुढे पाहणार आहोत. बघा, मे महिन्याचा हप्ता तुम्हाला कधी भेटेल, ह्या महिन्याच्या 3ऱ्या किंवा 4थ्या आठवड्यामध्ये हे पैसे जमा होऊ शकतात. म्हणजेच तुम्हाला 26, 27, 28, 29, 30 मे पर्यंत कधीही पैसे जे आहेत या ठिकाणी येऊ शकतात. त्याच्या अगोदरही येऊ शकतात, मात्र तसं अपडेट नाही. सध्या जी अपडेट आलेली ती म्हणजे 3ऱ्या किंवा 4थ्या आठवड्यामध्ये तुम्हाला मे महिन्याचा हा 11वा हप्ता जमा होण्याची शक्यता या ठिकाणी न्यूजमध्ये देण्यात आलेली आहे. आता बघा, जी महत्त्वाची अपडेट आली ती म्हणजे काही महिलांना 3000 रुपये देखील भेटू शकतात. का तर बघा, ज्यांना एप्रिल महिन्याचे पैसे भेटलेले नाहीत, बघा मे महिन्यामध्ये एप्रिल महिन्याचा हप्ता जो या ठिकाणी आलेला आहे मे महिन्यामध्ये, परंतु मे महिन्यामध्ये काही महिलांना 3000 रुपये भेटू शकतात. ज्या महिलांना मात्र एप्रिल महिन्याचा हप्ता मिळालेला नाही, म्हणजेच 10वा हप्ता मिळालेला नाही, त्यांना 10वा आणि 11वा अर्थातच एप्रिल आणि मे 2 महिन्यांचे लाभ सोबतच दिला जाऊ शकतो, अशी बातमी समोर आलेली आहे. मात्र ज्यांना एप्रिल महिन्याचा लाभ मिळालेला आहे त्यांना मात्र फक्त मे महिन्याचे 1500 रुपये मिळतील, असंही स्पष्ट करण्यात आलेलं आहे. तर बघा, कुणाला 3000 रुपये भेटतील, ज्यांचे एप्रिलचे पैसे राहिले होते त्यांना. आता एप्रिल आणि मे महिना जो आहे त्यामधून 2100 रुपयांतर वाटप झालेलं नाही. मग 2100 रुपयाचे जे आहेत ते पैसे कधी भेटतील, मे महिन्यामध्ये या ठिकाणी तुम्हाला 2100 रुपये भेटतील का? तर बघा, विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान आपल्याला माहित असेल की आम्ही भविष्यात 2100 रुपयांचा लाभ देऊ असं आश्वासन देण्यात आलेलं होतं. 2100 रुपये महायुतीच्या नेत्यांकडून देऊ असं सांगण्यात आलेलं होतं लाडक्या बहिणींना. मात्र आता सत्ता स्थापन होऊन बरेच दिवस झाले, मात्र 2100 रुपयाबद्दल कुठलाही सकारात्मक निर्णय अजून झालेला नाही. त्यामुळे तुम्हाला मे महिन्याचा हप्ता जो असणार आहे तो फक्त 1500 रुपयाने दिला जाणार आहे. आता 2100 रुपये जे आहेत ते भेटणार आहेत तुम्हाला, परंतु सध्या त्याच्यावरती काम चालू आहे असं बोललं जाते. योग्य वेळी तो निर्णय घेतला जाणार आहे असं सांगण्यात आलेलं आहे. पुढील 5 वर्षामध्ये कधीही हा निर्णय होऊ शकतो असं सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला सध्या तरी या ठिकाणी 1500 रुपयाने प्रत्येक महिन्याचा लाभ जो आहे तो दिला जाणार आहे. तुमची योजना बंद नाही, कायमस्वरूपी पुढे चालूच असणार आहे. त्यामुळे तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही, कारण की अर्थसंकल्पामध्ये याची तरतूद जी आहे 36,000 कोटी रुपयांची करून ठेवलेली आहे. त्यामुळे प्रत्येक महिन्याचे पैसे तुम्हाला भेटतच राहणार आहेत आणि मे महिन्याचा हप्ता देखील तुम्हाला भेटणार आहे. त्यासाठी थोडासा तुम्हाला वेळ आहे, त्यासाठी थोडीशी प्रतीक्षा अजून करावी लागणार आहे. बघा, आता स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडक्या बहिणींसाठी नेमकं काय म्हटलंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बहीण योजनेवरती मोठं महत्त्वाचं भाष्य केलं. लाडक्या बहिणींना दिलासा देणाऱ्या या ठिकाणी त्यांनी माहिती जी आहे ती दिलेली आहे. नेमकं त्यांनी काय म्हटलं बघा, लाडकी बहीण योजनेवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू असतात. लाडकी बहीण योजनेचा हप्ता न वाढल्यानं विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवरती टीका केली जात आहे. त्यातच बघा, विरोधकांच्या टीकेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. लाडक्या बहिणींना केवळ 1500 रुपये देऊन शांत बसायचं नाही, तर त्यांना लखपती दिदी बनवायचं आहे असं विधान करत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिलेलं आहे. तर बघा, त्यांनी सांगितलं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज वर्धा दौऱ्यावरती होते. वर्ध्यात एका कार्यक्रमाला त्यांनी हजेरी लावली. या कार्यक्रमानंतर माध्यमांशी संवाद देखील त्यांनी साधला आणि लाडकी बहीण योजनेवरती त्यांनी मोठं भाष्य केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, आम्हाला आमच्या लाडक्या बहिणींना केवळ 1500 रुपये देऊन शांत बसायचं नाही, तर त्यांना लखपती दिदी बनवायचं आहे, त्यांचं सक्षमीकरण करायचं आहे. आमचं लक्ष आहे की 1 कोटी लाडक्या बहिणींना लखपती दिदी बनवणार आहोत. याकरिता प्रत्येक जिल्ह्यामध्ये स्पर्धा देखील सुरू आहे. तर पाहू शकता, फक्त 1500 रुपये तुम्हाला या ठिकाणी दिले जाणार नाही, तर त्याच्या पुढे जाऊन देखील तुमचे या ठिकाणी सक्षमीकरण केलं जाणार आहे. प्रत्येक लाडक्या बहिणींना लखपती दिदी बनवलं जाणार आहे आणि 1500 रुपये तर आम्ही देतच आहोत असं त्यांनी सांगितलंय. म्हणजे तुमचे मे महिन्याचे देखील 1500 रुपये येणारच आहेत. त्यामुळे तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही, ही योजना सुरूच आहे. प्रत्येक महिन्याचा 1500 रुपयाचा लाभ तुम्हाला भेटतच राहणार आहे. ठीक आहे, मे महिन्याचा हप्ता कधी भेटेल त्याची देखील माहिती तुम्हाला मी पुढे सांगितलेलीच आहे. त्याचसोबत बघा, आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील मोठी माहिती या ठिकाणी दिलेली आहे. लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आहे असं त्यांनी सांगितलं. या योजनेअंतर्गतून 1500 रुपये प्रत्येक महिन्याला डीबीटीद्वारे तुम्हाला दिले जातात असं त्यांनी सांगितलं. आता योजनेतील महिलांना आणखी स्वावलंबी बनवण्यासाठी बँकेतून 40,000 रुपयांचं कर्ज तुम्हाला दिलं जाणार आहे. याबाबत सरकार प्रयत्नशील असून त्याबाबत विचार सुरू आहे असं स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाष्य केलेलं आहे. तर ही देखील एक लाडक्या बहिणींसाठी मोठी या ठिकाणी आनंदाची बातमी असणार आहे, ज्या लाडक्या बहिणींना या ठिकाणी छोटा मोठा व्यवसाय करायचा आहे त्यांच्यासाठी. कारण की बघा, लाडकी बहीण योजनेमध्ये सरकार दर महिन्याला 1,500 रुपये देण्यात त्यांच्या मार्फत देण्यात येतात. तर ज्या बहिणींना उद्योग सुरू करायचा असेल आणि भांडवल नसेल तर या योजनेच्या हमीवरती लघु उद्योगांसाठी कर्ज उपलब्ध करून देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. या कर्जाचा हप्ता लाडकी बहीण योजनेतून शासनामार्फत भरण्याची योजना विचाराधीन असल्याची माहिती अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या ठिकाणी त्यांच्या भाषणामध्ये दिलेली आहे.
तर राज्यातील लाडक्या बहिणींना दर महिन्याला 1,500 रुपये दिले जातात आणि या योजनेवरती दरवर्षी 45,000 कोटी रुपये खर्च होतात. एखाद्या महिन्यात थोडासा विलंब झाला की विरोधक अफवा पसरवतात लाडकी बहीण योजना बंद झाली म्हणून, पण बहिणींनी विरोधकांच्या या अफवांवरती विश्वास ठेवू नये. ही योजना बंद होणार नाही असं त्यांनी म्हटलं. तसंच ते पुढे म्हणाले की आम्ही नवीन प्रस्ताव आणला आहे. काही बँका पुढे देखील आलेल्या आहेत. नांदेड जिल्ह्यातील बँकेसोबत मी बोलणार आहे. काही सहकारी बँका चांगल्या आहेत. दर महिन्याला या ठिकाणी जे 1,500 रुपये बहिणीला जातात त्याऐवजी 40,000 रुपयापर्यंत त्यांना या ठिकाणी उद्योग व्यवसायासाठी भांडवल उपलब्ध करून दिलं जाणार आहे आणि त्या कर्जाचा हप्ता योजनेतून वळते केले जाणार आहेत असं स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माहिती दिलेली आहे. तर ज्यांना बघा व्यवसाय करायचा आहे 50,000 ते 40,000 रुपयापर्यंत भांडवल त्यांना भेटणार आहे, तर ते स्वतःचा व्यवसाय करू शकतात, स्वतःचा कुटुंब उभा करू शकतात असं स्वतः उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे. तर ही लाडक्या बहिणींसाठी मोठी माहिती या ठिकाणी अजून एक होती, ती म्हणजे त्यांना आता कर्ज योजना आणली जाणार आहे आणि त्यातून या ठिकाणी लाडक्या बहिणी योजनेचे जे 1,500 रुपये भेटतात त्यातून तुमचा हप्ता वळता देखील केला जाणार आहे. तर संपूर्ण तुम्हाला अपडेट आजच्या तारखेची दिलेली आहे. महत्त्वाची मे महिन्याच्या हप्त्याबद्दलची माहिती दिलेली आहे. याबद्दल अजून जसं नवीन अपडेट येईल तसं वेळोवेळी तुम्हाला पाहायला भेटेल. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. याबद्दल तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना शेअर करा जेणेकरून त्यांना महत्त्वाचे अपडेट भेटेल. धन्यवाद.